ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंकजा मुंडेंचा फरार पीए अनंत गर्जेला वरळी पोलिसांकडून अटक। पत्नी डॉक्टर गौरी पालवेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गर्जेसह त्याची बहीण आणि भावावर गुन्हा दाखल। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून गर्जे फरार होता। अनंत गर्जेचा विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरीला संशय होता। यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद, तर नणंद शीतल आंधळेही गौरीला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप। कौटुंबिक वाद आणि छळामुळे गौरीनं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणतीही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका, गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात प्रेस नोट जारी। मवियासह मनसेचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। नवीन मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा विरोधकांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील 100हून अधिक कॉलेजच्या तरुणांशी संवाद साधणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट। वरळी डोम इथे तरुणांसाठी कार्यक्रमाचं आयोजन। गाफील राहिला तर मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। ही निवडणूक हातातून गेली तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। आमच्या 4 उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर, योगेंद्र पवार यांचा बारामतीत आरोप। मनसरमध्ये निधीचा पूर आणल्याशिवाय राहणार नाही। भरघोस मतांनी निवडून द्या, निधीचा पूर आणू। प्रचार सभेत बोलताना दिलीप वळसे पाटील यांचं ग्रामस्थांना आश्वासन। दंडेलशाही कुणी करत असेल तर लक्षात ठेवा, अजित पवार। बीडचे पालकमंत्री आमदार विजयसिंह पंडित यांचं वक्तव्य। योगेश क्षीरसागर यांच्यावर साधला निशाणा। बीड नगरपालिकेत दोघा आमने सामने। पंडित देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भाजपच्या बाळाराजे पाटील यांची जुनी फाईल बाहेर काढण्याचा इशारा। मोहोळमधील गुंडगिरी संपवण्यासाठी बाळाराजेंना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अजित पवारांचे नेते उमेश पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य। बाळाराजे पाटील 302 मधील आरोपी उमेश पाटील यांचा आरोप। चेंबूरमध्ये देवीच्या मूर्तीला माउंट मेरी बनवलं। वाशीनाका स्मशानभूमीतील घटना। बजरंग दल आक्रमक, कार्यकर्त्यांकडून स्मशानभूमीत आरती। गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू। पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच। रात्री ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अपघात झाल्याची माहिती। यापूर्वी 13 नोव्हेंबरला झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा झाला होता मृत्यू। नाशिकच्या तपोवनमधील झाडांच्या कत्तली प्रकरणी आज सुनावणी। झाडं तोडण्याबाबत आतापर्यंत 900 हरकती। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यासाठी काही झाडं तोडण्याचा निर्णय। नागपूर मनपाच्या शहर बस सेवेचे कर्मचारी वेतनवाढीसाठी संपावर। बहुतांश भागात बस सेवा ठप्प। हजारो प्रवाशांना मनस्ताप, संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा। निवडणुकांपूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता। लग्नाच्या मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक। सांगलीत उपचार सुरू असल्यानं स्मृती आणि पलाश मुच्छलचा लग्न सोहळा पुढे ढकलला। पलाशलाही व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।